शिकण्यासारखं बरंच काही. टाटा सन्सचा चेअरमन कोण होणार याविषयीच्या अटका सर्वत्र बांधल्या जात असताना टाटा मध्ये ज्यांनी आयुष्य काढलं अशा दोन अर्धव्यूंनी या विषयावर अप्रतिम असा लेख लिहिला आहे. हा लेख लिहिला असताना त्याच्यातनं सांगितलेलं आहे की इट्स ऑलवेज नॉर्मल टू हॅव डिफरन्सेस, नथिंग न्यू अबाउट इट. पण महत्वाचं काय आहे, तुम्ही ते डिफरन्सेस मिटवण्याकरता काय ऑनेस्टली प्रयत्न करता, ते कसे मिटवता याला महत्व आहे. दोज हू स्पीक डू नॉट नो, दोज हू स्पीक डू नॉट नो अँड दोज हू नो डू नॉट स्पीक. बशीर बद्र म्हणतात, परखना मत, क्योंकि परखने से कोई अपना नहीं रहता, परखने से कोई अपना नहीं रहता, किसी के आईने में देर तक, किसी के आईने में देर तक चेहरा नहीं रहता. परखना मत, परखने में कोई अपना नहीं रहता, किसी भी आईने में देर तक चेहरा नहीं रहता. वाह 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 वाह, बहुत अच्छा है. नमस्कार. द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. शिकण्यासारखं बरंच काही. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टी, त्यांचा राजकारणातला प्रवेश, झारखंड मधल्या आंदोलनाला विद्यार्थ्यांना मिळालेलं यश, एफडीएच्या धडाकेबाज कारवाईनंतर त्यांना कोर्टानं ठोठावलेला दंड, अगदी ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर आलेला असताना 15% पर्जन्यमानाची जाणवणारी तूट, संसदेतल्या गोंधळाचं कवित्व, वंदे मातरमचा काँग्रेसच्या मुख्यालयात झालेला अपमान आणि इलेक्शन कमिशनची दस्तूरखुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून झालेली भलामण, एक ना अनेक विषय आता समोर आहेत. पण आज या व्यतिरिक्त आज तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. कारण मगाचे जे मी विषय सगळे बोललो त्यातनं तुम्हाला माहिती मिळेल, पण आता जे मी सांगणार आहे त्यातून तुम्हाला अत्यंत महत्वाचं असं ज्ञान मिळणार आहे. अँड दॅट्स गोइंग टू अपग्रेड युअर थिंकिंग अँड अपग्रेड युअर लाईफ. तुमचे विचार, आचार, तुमचा जीवन व्यवहार समृद्ध होणार आहे आणि ते समृद्ध होणं हाच एक या कार्यक्रमाचा हेतू आहे. म्हणूनच शिकण्यासारखं बरंच काही. एक लक्षात घ्या, तुम्ही कुणीही असा, तुम्ही अगदी गृहिणी असा, तुम्ही विद्यार्थी असा, तुम्ही व्यवस्थापनाचे विद्यार्थी असा, अथवा व्यवस्थापनात कार्य करणारे लोअर किंवा मिडल मॅनेजमेंटचे एक्झिक्युटिव्ह असा, किंवा अगदी टॉप लेवलचे सीईओ असा, किंवा तुम्ही साधा हेड ऑफ द फॅमिली असा, तुमच्या कुटुंबाचे तुम्ही प्रमुख असाल, तुमच्या प्रत्येकासाठी जे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच्यात काहीतरी महत्वाचं असं गुपित दडलेलं आहे. यस, एका लेखाविषयी तुमच्या बोलायचं आहे आणि तो लेख आहे इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेला. 19 ऑगस्टच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये एक उत्तम आर्टिकल आलेलं आहे. आणि ते आर्टिकल कशाविषयी आहे? ते आर्टिकल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा जे हजारो असे पर्सनल कोचेस आणि मेंटॉर्सचे आर्टिकल येतात त्याच्यावरचं नाही आहे. तर हे आर्टिकल आहे टाटा उद्योग समूहामध्ये सध्या एन चंद्रशेखरन यांनी जो राजीनामा दिला आणि त्यानंतर टाटांचा उत्तराधिकारी आता कोण होणार, टाटा सन्सचा चेअरमन कोण होणार याविषयीच्या अटका सर्वत्र बांधल्या जात असताना टाटा मध्ये ज्यांनी आयुष्य काढलं अशा दोन अर्धव्यूंनी या विषयावर अप्रतिम असा लेख लिहिलेला आहे. त्या दोघांचेही बायोडाटा, ज्याला आपण काय म्हणू, इंग्रजीत एक शब्द आहे, इम्पेकेबल अशा स्वरूपाचे आहेत. आणि ते म्हणजे इशात हुसेन आणि गोपाल कृष्णन. आता यातले ते इशात हुसेन आहेत ते साधारणतः 2012-13 मध्ये मला आठवत आहे, ही वॉज फायनान्स डायरेक्टर ऑफ द ग्रुप, फायनान्स डायरेक्टर ऑफ द एंटायर टाटा ग्रुप कंपनीज. डून स्कूलला शिकलेले आणि अत्यंत कठोर निर्णय घेतानाही मृदू स्वभावाचे आणि व्यवस्थापनाची विलक्षण उत्तम जाण असणारे विजनरी असं म्हणून त्यांचं इशात हुसेन यांचं नाव घेतलं जात होतं. त्यांनी टाटा सन्स मध्ये, टाटाच्या अनेक उद्योग समूहांमध्ये, समूहातल्या कंपन्यांमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांच्याबरोबरचे ते गोपाल कृष्णन आहेत. या आर्टिकल हे जे दोघांनी लिहिलं आहे ते गोपाल कृष्णन आहेत. ते पूर्वी हिंदुस्तान लिव्हर मध्ये होते आणि हिंदुस्तान लिव्हर मध्ये चढत चढत ते व्हाईस चेअरमन पदावर गेले आणि तिथून ते
टाटामध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून आले आणि टाटा सन्सच्या बोर्डचे ते मेंबर झाले. अतिशय उत्तम व्यवस्थापनाचं ज्ञान, एक्सलंट मॅनेजमेंट एक्सपर्ट, आणि त्याहीपेक्षा काही पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. अशा प्रकारची त्यांनी उत्तम आर्टिकल्स देखील लिहिलेली आहेत. आणि म्हणून आज त्यांच्या या आर्टिकल विषयी मी तुमच्याशी सविस्तर बोलणार आहे. आता तुम्ही म्हणाल की टाटा सन्सच्या संचालक किंवा चेअरमनला नियुक्ती संदर्भातलं हे आर्टिकल एखाद्या वर्किंग प्रोफेशनला किंवा एखाद्या गृहिणीला कसं काय बरं लागू असेल, एखाद्या हेड ऑफ द फॅमिलीला 4 जणांचं तर कुटुंब, त्याला कसं काय लागू असेल? तीच तर खरी स्टोरी आहे. एक लक्षात घ्या, टाटा इज नॉट एन ऑर्डिनरी कंपनी. टाटा इज नॉट एनी अदर बिग मल्टीनॅशनल कंपनी ऑफ इंडियन ओरिजिन. टाटा जे करतात त्याचं एक्झाम्पल संपूर्ण देशासमोर अन्य क्षेत्रातही लागू होत असतं. एक्सलंट एक्झाम्पल ऑफ नेशन बिल्डिंग जर कोणतं असा प्रश्न विचारला तर निसंशय इतर सर्व कंपन्यांना मागे टाकून एकच उत्तर येतं, आणि ते म्हणजे टाटा उद्योग समूह. आता टाटा उद्योग समूह हा असा टाटा का, याचं उत्तर अगदी साधं सोपं आहे, आणि ती म्हणजे टाटानं जपलेली मूल्य, टाटानं जपलेली तत्वप्रणाली. आणि ती तत्वप्रणाली आपल्या उराशी घेऊन टाटा प्रति निष्ठा असणारे, त्याचे विश्वस्त असलेले असे शेकडो सीईओज टाटा उद्योग समूहाला आपल्या कांद्यावर घेऊन गेले वर्षानुवर्ष प्रवास करतायत, पिढ्यानपिढ्या प्रवास करतायत, आणि 100हून अधिक वर्ष ती मूल्य जशी त्या तशी बदलत्या परिस्थितीत सुद्धा क्षणभरही विचलित न होता हा उद्योग समूह घेऊन चाललेला आहे. मला सांगा, प्रत्येक कुटुंबाला देखील एक मूल्य व्यवस्था असते, आणि ती मूल्य व्यवस्था बाहेरची परिस्थिती जरी बदलत गेली, अगदी वाण्याच्या दुकानापासून मॉल पर्यंत आणि मॉल पासून ऑनलाईन पर्यंत आपण गेलो तरी ती मूल्य व्यवस्था बदलत नसते. तुम्ही कुठेही असा, कोकणात असा किंवा कॅलिफोर्नियात सेटल व्हा, ती मूल्य व्यवस्था तुमच्या कुटुंबाची तीच तर महत्वाची आहे. आणि टाटामध्ये ती किती जपली जाते तर आपला नातेवाईक चेअरमन झालेला आहे. लक्षात ठेवा, आपला नातेवाईक टाटा सन्सचा चेअरमन झालेला आहे. त्या मूल्य व्यवस्थेशी तो तडजोड करतोय, खेळखंडोबा करतोय, बारीकशी का होईना त्याच्यापासून तो ढळतोय असं लक्षात आल्यानंतर तत्क्षणी सायरस मिस्त्री यांना बाजूला करण्यात आलं. वाटेल ती किंमत देऊन. एक लक्षात घ्या, हे करायला फार मोठं धाडस लागतं, आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्या मूल्यांप्रतीची आपली जीवन निष्ठा अत्यंत जाज्वल्य असावी लागते. आता आपण येऊया एन चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याकडे. एन चंद्रशेखरन यांनी राजीनामा त्यांनी प्रत्यक्षात तसा दिलेला नाहीये, तर आपली 3री टर्म जी असणार आहे, जी फेब्रुवारीमध्ये चालू होऊ शकली असती, त्यासाठी आपण उपलब्ध नाही आणि तुम्ही नवा चेअरमन ताबडतोब निवडा, अशा स्वरूपाचं पत्र त्यांनी दिलेलं आहे. अर्थात माध्यमातून अनेक जे चुकीचे संदर्भ आले त्यात त्यांचा राजीनामा असंही काही रिपोर्टिंग झालेलं आहे, पण ते काही सत्य नाही. माध्यमातून या संदर्भात आलेलं बरचसं जे आहे ते विपर्यस्त, चुकीचं, अपुऱ्या माहितीवर किंवा चुकीच्या माहितीवर आधारलेलं आहे. इतकंच काय तर टाटांविषयी प्रचंड माहिती असणाऱ्या पुस्तकं लिहिणाऱ्या एका संपादकाच्या अग्रलेखामध्ये टाटा, सर दोराब टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट हे दोन्ही ट्रस्ट शेअर मार्केटमध्ये लिस्टिंगला जात आहेत असा उल्लेख मी वाचला. आता काय बोला, आता जर तिकडे ही अवस्था असेल तर ज्यांच्याकडे अर्धमूर्ध ज्ञान आहे त्यांच्याकडे काय असणार मला सांगा. आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात तर सबसे आगे कौन, सबसे तेज कौन याचीच घोडदौड असल्यामुळे जे रिपोर्टिंग झालं ते बहुतांशी एकतर्फी होतं किंवा अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीवर आधारित होतं, आणि त्यात सखोल विश्लेषण फारसं कुठे आढळलं नाही, अपवाद 1-2-4 सोडले तर. आणि म्हणून मी या लेखाचा उल्लेख तुमच्याकडे करतोय. या पार्श्वभूमीवर इशाद हुसेन आणि गोपाल कृष्णन या अतिशय प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या 2 कंपनी डायरेक्टर्सनी ज्यांनी आपली हयात टाटाला दिली, त्यांनी एक इंडियन एक्सप्रेस मध्ये आज आर्टिकल लिहिलंय, आणि त्या आर्टिकलचं शीर्षक आहे As Tata choose new leader, as Tata's choose new leader, remember noise is not the story. काय म्हणतात बघा, लक्षात घ्या. कलकलाट म्हणजे बातमी नव्हे, कलकलाट म्हणजे बातमी नव्हे, ही एक प्रकारे सौम्य समज आहे.
सौम्य सभ्य शब्दात समज आहे, कान पिचके आहेत माध्यमांना, वाचकांना आणि एकूणच या इकोसिस्टीम मधल्या प्रत्येकाला. आणि म्हणूनच त्या लेखामध्ये तुमच्या आमच्यासाठी टेकअवे म्हणजेच आपल्या आयुष्यासाठी काहीतरी घेऊन जावं असं पुष्कळ काही आहे. अर्थात या लेखाचा फोकस तुम्हाला मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम विषयी काही सांगणं असं काही नाही आहे. पण या लेखामध्ये आहे ते टाटा ग्रुप मधल्या सक्सेशन प्लॅनिंग विषयी आणि एन चंद्रशेखरन यांच्या एक्झिट जी आता होणार आहे त्याच्या नंतरच्या उद्भवणाऱ्या परिस्थितीविषयी. आता टाटा सन्सचा चेअरमन कोण होणार याच्याबद्दल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणात स्पेक्युलेशन चालू आहे. काही माहितीच्या आधारावर पण बरंच ऐकीव माहितीच्या आधारावर भाष्य करणारे लेख लिहिले जात आहेत. संदर्भ जरी टाटा सन्सच्या चेअरमनचा असला तर या लेखामध्ये मांडलेलं तत्वज्ञान, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स, त्याची ऍप्लिकेबिलिटी जी आहे ते लागू कुठे कुठे होतात तर ते जीवनाच्या अनेक क्षेत्रात लागू होतात. जसे ते लाखो करोडो कोटीचा टर्नओव्हर असलेल्या टाटा उद्योग समूहाला लागू आहेत तसेच ते एका कनिष्ठ मध्यम वर्गातल्या कुटुंबाला देखील लागू आहेत. म्हणून तर मी म्हटलं की मूल्य ही शाश्वत आणि चिरंतन असतात. ती तुम्ही किती घट्ट उराशी बाळगता, वेळ प्रसंगी त्यात कोणत्या तडजोडी स्वीकारताना लवचिक होता आणि कोणत्या गोष्टी तडजोडी स्वीकारत नाही यावर तुमचं मोठेपण ठरलेलं असतं. तर आता आपण त्या लेखाकडे वळूया. त्या लेखात जे मुद्दे मांडलेत ते एक एक मी आता तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा, परिस्थिती आपल्याला शिकवत असते. आणि ती परिस्थिती आपल्याला काय शिकवते तर मतभेद असणं ही गोष्ट नॉर्मल आहे. म्हणजे याचा अर्थ मतभेद आहेत म्हणजे त्यातला एक चूक आणि एक बरोबर असं नाहीये. मतभेद आहे म्हणजे सगळं संपलं, बर्बाद झालं, तुटलं फुटलं, अजिबात नाही. मतभेद असणं हे अतिशय नॉर्मल आहे. ते मतभेद आपण कसे मिटवतो याला महत्व आहे. आता तुमच्या कुटुंबाकडे बघा, जिथे झेन झी वाढत चाललेली आहे, आई वडील आणि मुलं यांच्यामधला संवाद आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपला मध्यम वयीन जे आहेत त्यांचा त्यांच्या आई वडिलांशी असलेला संवाद जेव्हा आपल्याला तुटक असा होताना दिसतोय, नाती विस्मिशित होताना दिसत आहेत, तेव्हा मतभेदाकडे कसं पाहावं याचं भाष्य टाटा सन्सच्या चेअरमनच्या नियुक्तीपदी हा लेख लिहिला असताना त्याच्यातनं सांगितलेलं आहे की इट्स ऑलवेज नॉर्मल टू हॅव डिफरन्सेस, नथिंग न्यू अबाउट इट. पण महत्वाचं काय आहे, तुम्ही ते डिफरन्सेस मिटवण्याकरता काय ऑनेस्टली प्रयत्न करता, ते कसे मिटवता याला महत्व आहे. कारण मतभेदांमुळे कोणी परमनंट विनर आणि कोणी परमनंट लुझर असा होत नसतो. अशा स्वरूपात त्याच्याकडे आपण बघता कामा नये. किती महत्वाचं तत्वज्ञान आहे बघा. मतभेद आहेत म्हणून एखादा जिंकला आणि एखादा आयुष्यभराकरता हरला असं होत नाही. सध्या जे माध्यमात सुरू आहे ना त्यावर भाष्य करणारी एक मार्मिक टिप्पणी याच्यामध्ये आहे. ती टिप्पणी अशी आहे, दोज हू स्पीक डू नॉट नो, दोज हू स्पीक डू नॉट नो अँड दोज हू नो डू नॉट स्पीक. जे बोलतायत त्यांना काही माहिती नाहीये आणि ज्यांना माहिती आहे ते बोलत नाहीये. आपल्या कुटुंबामध्ये अनेकदा असंच होतं ना, मला सांगा. जे आयुष्यभर खूप काही दुसऱ्यांसाठी खस्ता काढतात, कष्ट करतात, ते बोलत नाहीत. ते कष्ट करतात कारण त्यांना कुटुंब एक ठेवायचं असतं, कुटुंबाचा उत्कर्ष दिसत असतो. आणि जे काहीच करत नाहीत ना तेच बोलत असतात. बघा आपापल्या कुटुंबाकडे, आपापल्या वर्क प्लेसकडे, आपापल्या ऑर्गनायझेशनकडे बघून मग तुम्हाला या विधानातली सत्यता आणि त्यातली तर्कसंगतताही तुमच्या लक्षात येईल. आणखीन एक गोष्ट म्हणजे मतभेद झाले की पहिला प्रयत्न काय असतो माहितीये, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, आमचं अगदी सगळं उत्तम चाललंय. एक लक्षात घ्या, दोन व्यक्ती म्हटल्यानंतर मतभेद हे होणारच. पहिले ते ऍक्सेप्ट करा. त्यांनी स्वच्छपणे मान्य केलंय, हो टाटा सन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये, संचालकांमध्ये मतभेद आहेत, हे आम्ही उघडपणे मान्य करतो. अगदी टाटा समूहात देखील कितीही परिपक्व, कितीही डेडिकेटेड, एकनिष्ठ अशा स्वरूपाची माणसं असली तरी देखील त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. आता हे मतभेद छोटे आहेत की मोठे आहेत, हे मतभेद योग्य आहेत की अयोग्य आहेत, आणि ते एका व्यक्तीच्या किंवा दोन्ही व्यक्तींच्या अहंकारामुळे निर्माण झाले आणि वाढले याविषयीचं भाष्य कोण करू शकतं तर त्या दोन व्यक्तीच करू शकतात. तिसरं कोणीही करू शकत नाही.
नीट विचार करा. आपल्या वैयक्तिक संबंधांमध्ये जेव्हा मतभेद निर्माण होतात, कंपनीत किंवा ज्या कुठल्या उद्योग समूहात तुम्ही काम करत असाल, तिकडे त्यात ते छोटे आहेत की मोठे आहेत, आणि ते योग्य आहेत की अयोग्य आहेत, आणि ते तुमच्या किंवा समोरच्याच्या अहंकारामुळे किती निर्माण झाले आणि वाढले, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात, आणि त्याविषयी फक्त तुम्हीच भाष्य करू शकता, बाकी कुणीही भाष्य करू शकत नाही. आता माध्यमांमध्ये टाटा उद्योग समूहातील त्या दोन व्यतिरिक्त बाकीचेच लोक जास्त बोलतायत, आणि इंटरप्रिटेशन मध्ये आपण किती नॉलेजेबल आहोत आणि इंटेलेक्च्युअल आहोत हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करतायत. आणि एक लक्षात घ्या, अशी परिस्थिती ही उद्भवते ना, ती अत्यंत दोन आदरणीय परिपक्व अशा व्यक्तींमध्ये होऊ शकते. तेव्हा मतभेद निर्माण झाले म्हणजे त्यातला एक अपरिपक्व आहे, त्याची निष्ठा पातळ आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन कमी आहे, अजिबात नाही. Both have contributed a lot, but there may be differences. Both are honorable, but there may be differences. आपल्या कुटुंबामध्ये पण असंच होतं ना. एकाच गोष्टीकडे पाहायचा आई वडिलांचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. याचा अर्थ आई वडिलांमध्ये मतभेद म्हणजे कुटुंब विभक्त होण्याच्या मार्गावर असं काही नसतं. इट्स परफेक्टली नॉर्मल टू हॅव डिफरन्सेस. पण असे मतभेद, असे संघर्ष कसे सोडवायचे, त्याचा उत्तम मार्ग, तुमचं कुटुंब असो, व्यवसाय असो, अगदी छोटा 5-25 लाखाचा व्यवसाय असो, सर्वात उत्तम म्हणजे समोर बसा, बोला, चर्चा करा, खुलेपणानं चर्चा करा. चर्चा करताना टीका करण्यापेक्षा समस्या सोडवण्याच्या अप्रोचवर भर द्या. कन्सल्ट करा. म्हणजे नुसतं सोलोलॉकी स्वगत नाही, त्याचंही ऐका, आणि त्याला आपली बाजू समजावून सांगण्याकरता ज्याला आपण अभिसरण म्हणतो, ती अभिसरणाची प्रक्रिया होऊ जाऊ द्या. कॉम्प्रोमाइज करायला तयार राहा. हे कुठल्या संदर्भात सांगितलं जात आहे? टाटा सन्स चेअरमनच्या नियुक्तीच्या बाबतीत ते म्हणतायत. आणि सर्वात महत्वाचं, कमिटमेंट. आपल्या मूल्य व्यवस्थेप्रती आणि आपल्या संघटनेविषयी, आपल्या कुटुंबाविषयी आपली निष्ठा किती महत्वाची आहे हे देखील याच्यात महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, त्यात सांगितलेल्या गोष्टी म्हणजे चर्चा करा, कन्सल्टेशन करा, अभिसरण करा, कॉम्प्रोमाइज करा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची कमिटमेंट, याला सर्वात मोठं प्राधान्य द्या. हे असंच्या असं आपल्या कुटुंबातल्या मतभेदांमध्ये आणि आपल्या कुटुंबातल्या संघर्ष अवस्थांमध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे की नाही मला सांगा. आता जर या प्रक्रियेतून समजा समस्या सुटली नाही, असं होऊ शकतं. हे सगळं अनेकदा वारंवार केलं पण समस्या नाही सुटली, एक उत्तम उपाय, ऑनरेबली सेपरेट व्हा. एकमेकांवर टीका करू नका. वेळ प्रसंग पडला तर एकमेकांच्या उपयोगी पडण्या इतपत एकमेकांचे संबंध ठेवा. इतना भी दूसरे को मत दुखाओ कि अगर भविष्य में साथ आना पड़े तो शर्मिंदा होना पड़े. असंही करू नका. शांतपणे एकमेकांची बलस्थानं ओळखून, संधी दोघांसमोरही आहे हे ओळखून शांतपणे दूर व्हा, पण दूर होताना कटुता टाळा. जसं ते आपल्या कुटुंब व्यवस्थेला लागू होतंय तसंच ते आपल्या छोट्या मोठ्या उद्योगात देखील लागू होतंय. या पुढे जाऊन या लेखामध्ये अनेक ऐतिहासिक जुलियस सीझरचे वगैरे दाखले दिलेत, त्याच्याविषयी मी आता काही जास्त काही बोलत नाही. पण अशा समस्या, असे मतभेद निर्माण का होतात त्याचे एक 3 पॅटर्न, आणि हे जे निरीक्षण आहे ना, 3 पॅटर्न शोधायचं, ते निरीक्षण मला अत्यंत महत्वाचं वाटतं, कारण ते आपल्या कुटुंबाला सुद्धा तितकंच लागू आहे. पहिली गोष्ट, हे मतभेद जे निर्माण होतात त्याच्यामध्ये मूळ मुद्दा काय असतो? माझी प्रतिष्ठा, तुझी प्रतिष्ठा, माझा झालेला अपमान, माझा न ठेवला गेलेला मान. विचार करा, खरंच असं होतं की नाही? टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षाच्या निवडीकरता सुद्धा ह्याच गोष्टीचा पॅटर्न आपल्या समोर येतोय. मग काय होतं, जे मतभेद असतात ना त्याला ते खरे तात्विक असतात, पण हळूहळू ते मतभेद आपण इतके आपल्या अंगाला लावून घेतो की ते वैयक्तिक बनतात. दे बिकम पर्सनल, अँड व्हेन थिंग्स बिकम पर्सनल, पीपल आर व्हेरी टची अबाउट इट. मग माणसं फार संवेदनशील बनतात, आणि एखादा शब्द जर दुसऱ्याने उच्चारलेला असेल तो धरून बसतात, आणि मग त्याच्यावरून अकांड तांडव, बात का बतंगड बनताय, राईचा पर्वत होतो, आणि मग संबंध कायमचे तुटतात आणि दरी अशी आणखीन वाढत जाते.
तिसरी गोष्ट म्हणजे ही संवादातली जी दरी आहे ती पुढे अनेक कथित गोष्टी, मानापमानाच्या खोट्या कल्पना यांना खत पाणी घालत असते. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. नीट पुन्हा ऐका. संवादामध्ये एकदा दरी पडली ना, संवादच संपला की एकमेकांविषयी एक परसेप्शन मनात तयार होतं आणि त्या परसेप्शन मधून मानापमानाच्या खोट्या गोष्टी कथ्याच्या स्वरूपात त्याला खत पाणी घातलं जातं आणि माणसं आणि संस्था दुरावतात आणि फुटतात. एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचं सखोल डीप विश्लेषण, तर्कसंगत, लॉजिक हे काही शोधायला जाऊ नका. प्लीज अंडरस्टँड, लाईफ इज अनप्रिडिक्टेबल, लाईफ इज इररॅशनल. काय असतं माहिती, हार्मोनियम असते आपल्याकडे. हार्मोनियम तुम्ही उघडलीत आणि सा असं बटन दाबलत ना, तर ते साची कळ दाबल्यानंतर सकाळी 7 वाजताही 6च वाजणार आहे आणि मध्यरात्री 2 वाजता पण 6च वाजणार आहे. रे दाबलं की रेच वाजणार आहे. माणसांचं असं नाहीये. माणसं जेव्हा एखाद्या सिच्युएशन मध्ये एखादा इनपुट आला तर वेगळी वागतात आणि दुसऱ्या वेळी फार वेगळी वागतात. इट डिपेंड्स ऑन देअर मूड, इट डिपेंड्स ऑन देअर पास्ट एक्सपिरियन्सेस, हाऊ दे टेक दॅट इनपुट. आणि म्हणून माणसं जेव्हा इररॅशनल असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक वाक्याचा कीस पाडायचा, त्यातनं काहीतरी अर्थ शोधायचा. या भानगडीत पडू नका. आणि हे समजावून सांगताना या लेखामध्ये त्यांनी बशीर बद्र अलीकडेच त्यांचं निधन झालं, त्या बशीर बद्र यांचा त्यांनी एक शेर उद्धृत केलेला आहे आणि तो म्हणजे परखना मत, परखने से कोई अपना नहीं रहता. परखना मत, परखने में कोई अपना नहीं रहता, किसी भी आईने में देर तक चेहरा नहीं रहता. वाह 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 वाह, बहुत अच्छे. जेव्हा त्याला एखाद्याला तुम्ही अनालाइज करायला जाताना त्याच्या या चुका आहेत, त्याच्या या स्ट्रेंथ आहेत, विकनेस आहेत, असं केलं की तो माणूस तुमच्यापासून दुरावला आणि तुम्ही त्याच्यापासून दूर गेलात समजा. याचं कारण असं आहे की माणूस त्याला त्याच्या गुणा अवगुणांसकट आपण स्वीकारायचा असतो. म्हणून बशीर बद्र म्हणतात परखना मत, क्योंकि परखने से कोई अपना नहीं रहता. परखने से कोई अपना नहीं रहता, किसी के आईने में देर तक, किसी के आईने में देर तक चेहरा नहीं रहता. माणसं बदलत जातात, त्यांच्या प्रतिमा बदलत जातात, आपण त्या प्रतिमांकडे बघायची दृष्टी बदलत जाते, व्यवस्था बदलत जाते, परिस्थिती बदलत जाते. असं असताना तो एक चेहरा, तो एक अनुभव त्याच्या विरुद्धचं मत निर्माण करायला कारणीभूत ठरू देऊ नका. याचं कारण बशीर बद्र सांगतात परखना मत. माणसांमधले संबंध जर उत्तम राहायचे असतील, अगदी टाटा सन्सच्या डायरेक्टर मधले किंवा तुमच्या आमच्या घरातले, तर हा फार सखोल मानवी व्यवहाराविषयी भाष्य आणि चिंतन करणारा शेर बशीर बद्र साहेबांचा किती महत्वाचा आहे. जर तुम्हाला अशा शेर आणि त्याच्याविषयीचं विवेचन ऐकायचं असेल तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा. आपण दर आठवड्याला एक शायर आणि त्याची एक अशी गझल किंवा कविता आपण नक्की घेत जाऊ. पण हे असं वाचलं की लक्षात येतं की साहित्य आणि जीवन हे कसं असं एकत्र येत असतं. घर काय किंवा कंपनी काय, ऐकीव माहितीला तुम्ही आपल्या मनात थारा करून दिलात ना की षडयंत्राचा जन्म झाला म्हणून समजा. षडयंत्राचा जन्मच ऐकी माहितीवर आहे. कारण सत्य जेव्हा समोर येतं ना तेव्हा षडयंत्र उघडं पडतं आणि म्हणून सत्याला सामोरे जा. आता हा वाद अनेक माध्यमांमध्ये मी वाचलं. हा वाद कशाचा आहे तर म्हणे पारसी विरुद्ध नॉन पारसी. आता नेक्स्ट चेअरमन पारसी होणार आहे का नॉन पारसी होणार आहे याचा वाद आहे. काही लोक म्हणतात की काही पत्रकारांनी लिहिलंय की टाटा ट्रस्ट वर्सेस टाटा सन्स याचा हा वाद आहे. हास्यास्पद आहे तुम्हाला मी सांगतो. तिसरं, काही लोकांनी आणखी शोध लावला की प्रमोटर वर्सेस प्रोफेशनल सीईओज यांच्यातला हा वाद आहे. हा आणखीन एक हवेत बाण मारलेला आहे. आणि तिसरं म्हणजे शिस्त आणि मूल्य पालनाचा हा धडा आहे. एक लक्षात ठेवा, मूल्य पालन नसतं ना तर एन चंद्रशेखरन हे इतका दीर्घ काळ टाटा उद्योग समूहाचे चेअरमन राहिलेच नसते. एक लक्षात ठेवा, नातेवाईक असलेल्या, पारसी असलेल्या, कुटुंबातल्या असलेल्या चेअरमनला सुद्धा एका दिवसाच्या नोटीसवरून या ग्रुपमध्ये केवळ मूल्य व्यवस्था पाळत नाही,
की ज्याच्यामध्ये मूल्य व्यवस्था पाळली नाही म्हणून कंपनीला करोडो डॉलर्सचा फायदा होणार होता, पण नाही. नो चिटिंग इवन इन ड्रीम्स, म्हणून टाटाज आर ग्रेट. एक सुंदर वाक्य आहे माहितीये, इफ यू अनालाइज यू विल बी पॅरलाइज्ड. त्यामुळे फार कुठल्याही गोष्टीचा कीस पाडत जाऊ नका. तर मूळ मुद्दा काय आहे, तर टाटा सन्सच्या चेअरमनची नियुक्ती करायची आहे. विद्यमान चेअरमन आता लवकरच 65 वर्ष कंप्लीट करणार आहेत, तेव्हा ते त्या पोस्टसाठी एलिजिबल आहेत आणि नाहीतही. बहुतांशी ते नाहीत. अशा वेळेला त्यांचा काही ना काहीतरी सक्सेशन प्लॅन हा पाईपलाईन मध्ये असणार. तो माध्यमांसमोर उघड केला पाहिजे ही अपेक्षा जरा अंमळ जास्तच आहे, नाही का? लक्षात घ्या, हे टाटा यांच्याविषयी होतं. टाटा ही काही साधी कंपनी नाही आहे. मगाशीच मी सांगितलं, सुरुवातीला मी सांगितलं टाटा जा स्पेशल भारत मातेच्या मुकुटामधला जो कोहिनूर आहे ना, तो कोहिनूर म्हणजे टाटा कंपनी आहे. कारण यांनी फक्त उद्योग व्यवसाय नाही उभे केले, तर यांनी केवळ एक कल्चर नाही आणली, तर त्यांनी तुमच्या आमच्या जीवनात एक मूल्य व्यवस्था दिली. म्हणून टाटा या नावावर आम्हाला फक्त प्रेम नाही आहे, मनात एक आदर आहे. आपण दर्जा, मूल्य व्यवस्था याचं उदाहरण देताना सांगतो, इट्स लाईक टाटा. इट्स लाईक टाटा म्हणजे काय, तर इट हॅज टू बी अ बेस्ट क्वालिटी इन एव्हरी रिस्पेक्ट अँड इट हॅज टू बी फेअर टू ऑल. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून या सेपरेशन मध्ये एन चंद्रशेखरन यांची एक्झिट आहे. त्या सेपरेशन मध्ये सुद्धा त्यांच्यातले डिस्प्यूट समोर आलेले असताना सुद्धा, इवन इन डिस्प्यूट्स, सेपरेशन अँड न्यू पर्सन सिलेक्शन, they create a lesson not just for Tatas but for everybody across the globe. हेच त्या उद्योग समूहाच्या मूल्य व्यवस्थेचं, जीवन व्यवहाराचं उत्तम लक्षण आहे की नाही. आहे एका लेखामध्ये आपल्या सगळ्यांना उपयोगी पडेल अशा जीवनाचा सार. तुर्तास इथेच थांबतो. या लेखाचं विश्लेषण करणारा हा कार्यक्रम शिकण्यासारखं बरंच काही. हा तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर सांगा. म्हणजे अशा प्रकारचे अनेक लेख मी वारंवार वाचत असतो. ते वाचलेले लेख जर तुम्हाला उपयुक्त असं मला वाटलं, तर या लेखाच्या रिस्पॉन्सवरून कदाचित अशा प्रकारचे लेख मी तुमच्या समोर जरूर आणत जाईन. अशा प्रकारचे नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा. आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.